नमस्कार मित्रांनो, स्पिरिच्युअल मिलिंदमध्ये आपलं स्वागत आहे. श्राद्ध, तर्पण, पिंडदान हे तिन्ही शब्द तुम्ही आयुष्यात अनेकदा ऐकले असतील. पितृपक्ष आला की टी व्हीवर, वर्तमानपत्रात, नातेवाईकांच्या बोलण्यात हे शब्द सतत येतात. पण खरं सांगा, या तिन्हीमध्ये नेमका फरक काय? हे किती जणांना माहीत आहे? बहुतेक लोक हे तिन्ही शब्द एकाच अर्थाने वापरतात. आज श्राद्ध आहे म्हणतात आणि तर्पण करतात. पिंडदान करायचंय म्हणतात आणि प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी करतात. आणि यात चूक त्यांची नाही, कारण कधी कोणी नीट समजावूनच सांगितलं नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे तिन्ही शब्द अगदी सोप्या भाषेत मुळापासून समजून घेणार आहोत. व्हिडिओ संपेपर्यंत तुम्हाला नेमकं कळेल श्राद्ध म्हणजे नेमकं काय, तर्पण कधी आणि कसं करतात, पिंडदान का आणि कुठे करावं लागतं आणि घरी बसून तुम्ही काय करू शकता. चला सुरुवात करूया. हे समजून घेणं महत्त्वाचं आहे, कारण दरवर्षी पितृपक्षात म्हणजे महाराष्ट्रात याला आपण पितृ पंधरवडा म्हणतो. कोट्यावधी घरांमध्ये पूर्वजांसाठी काहीतरी विधी केला जातो, पण योग्य समज नसल्यामुळे अनेकदा गोंधळ होतो. कोणता विधी कधी करावा, घरी करता येतो की तीर्थक्षेत्रीच जावं लागतं, रोज करायचं की एकदाच, हे प्रश्न प्रत्येक घरात पडतात. तर आजचा हा व्हिडिओ म्हणजे तुमचा या सगळ्या गोंधळाचं उत्तर आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 5 गोष्टी बघणार आहोत. 1. श्राद्ध म्हणजे नेमकं काय. 2. तर्पण म्हणजे काय आणि ते कसं करतात. 3. पिंडदान म्हणजे काय आणि ते इतकं महत्त्वाचं का मानलं जातं. 4. या तिन्हीमधला नेमका फरक अगदी एका ओळीत लक्षात राहील असा. आणि 5. घरी बसून तुम्ही काय करू शकता. चला पहिल्या भागापासून सुरुवात करूया. मित्रांनो, श्राद्ध हा शब्द आला आहे श्रद्धा या शब्दापासून. थोडक्यात सांगायचं तर श्राद्ध म्हणजे आपल्या पूर्वजांसाठी श्रद्धेने केलेला विधी. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या पूर्वजांबद्दल म्हणजे आपल्या पितरांबद्दल मनात जी श्रद्धा आणि कृतज्ञता आहे, म्हणजे आभार किंवा धन्यवादाची भावना, ती श्रद्धेने केलेला विधी म्हणजे श्राद्ध. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. श्राद्ध हा एकच विधी नाही. श्राद्ध हे एक मोठं छत्र आहे, एक मोठा शब्द आहे, ज्याखाली अनेक लहान लहान विधी येतात. तर्पण आणि पिंडदान हे दोन्ही श्राद्धाचाच भाग आहेत, हे लक्षात ठेवा, कारण पुढे हाच मुद्दा आपल्याला सगळा गोंधळ सोडवायला मदत करणार आहे. श्राद्धविधी करताना काही ठराविक नियम पाळले जातात. विधी करणारी व्यक्ती दक्षिण दिशेला तोंड करून बसते, कारण शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. जानवं उजव्या खांद्यावर घेतलं जातं. याला अपसव्य असं म्हणतात. म्हणजे जानवं नेहमीच्या उलट पद्धतीने घालणं, आणि हे फक्त पितृकार्यातच केलं जातं, इतर कोणत्याही शुभ कार्यात नाही. श्राद्धामध्ये पितरांसाठी अन्न अर्पण केलं जातं. दूध, तांदूळ, तूप आणि साखर यापासून बनलेले पदार्थ यात प्रामुख्याने असतात. आणि नुसतं पितरांसाठीच नाही, गाय, कुत्रा, कावळा, देवता आणि मुंगी यांच्यासाठीही अन्नाचा काही भाग बाजूला काढला जातो. याला पंचबली म्हणजे 5 अर्पण असं म्हणतात. का बरं ही 5 जणांची आठवण केली जाते? कारण आपल्या शास्त्रात असं मानलं जातं की सृष्टीतल्या प्रत्येक जीवाला तृप्त केल्याशिवाय आपलं कार्य पूर्ण होत नाही. फक्त स्वतःच्या पूर्वजांचा विचार नाही, तर संपूर्ण सृष्टीचा विचार हीच आपल्या संस्कृतीची खरी शिकवण आहे. याशिवाय आपल्या शास्त्रात देव ऋण, देवाचं ऋण, ऋषी ऋण, ऋषींचं ऋण आणि पितृ ऋण, पूर्वजांचं ऋण अशी संकल्पना सांगितलेली आहे. म्हणजे देव, ऋषी आणि पूर्वज यांचे आपल्यावर उपकार आहेत, आणि श्राद्ध तर्पणासारख्या विधींना आपण हे ऋण फेडतो असं मानलं जातं.
आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, श्राद्ध हे फक्त पितृपक्षातच करतात असं नाही. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ज्या तिथीला झाला त्या तिथीला दरवर्षी जे श्राद्ध केलं जातं त्याला वार्षिक श्राद्ध म्हणजे ॲन्युअल श्राद्ध म्हणतात आणि पितृपक्षात जे केलं जातं त्याला पितृपक्ष श्राद्ध किंवा महालय श्राद्ध म्हणतात. दोन्ही वेगळे प्रसंग आहेत पण पद्धत साधारण सारखीच असते. तर थोडक्यात श्राद्ध म्हणजे पूर्वजांसाठी श्रद्धेने केला जाणारा संपूर्ण विधी, ज्यामध्ये अन्नदान, पंचबली आणि पुढे आपण बघणार असलेले तर्पण व पिंडदान या सगळ्याचा समावेश होतो. एक मिनटं थांबा. जर तुम्हाला अशा प्रकारची स्पष्ट मुळापासून माहिती देणारे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता पुढे बघूया तर्पण म्हणजे नेमकं काय. तर्पण हा शब्द आला आहे तृप्त या शब्दावरून. थोडक्यात तर्पण म्हणजे पाणी अर्पण करून कोणाला तरी तृप्त करणं, संतुष्ट करणं. तर्पणामध्ये काय केलं जातं? काळे तीळ मिसळलेलं पाणी हातातून अर्पण केलं जातं. हे पाणी 3 प्रकारच्या शक्तींना अर्पण केलं जातं. पहिलं देवतांना, दुसरं ऋषीमुनींना आणि तिसरं आपल्या पितरांना. म्हणजे तर्पण हे फक्त पितरांपुरतं मर्यादित नाही, त्यात देव आणि ऋषी यांचाही समावेश होतो. हा एक फरक अनेकांना माहीत नसतो. आता प्रश्न येतो, तर्पण आणि श्राद्धातलं अन्नदान यात फरक काय? अन्नदानात आपण ठोस अन्नपदार्थ अर्पण करतो, पण तर्पणात फक्त जल अर्पण केलं जातं, तीळ मिसळून. हे जल अर्पण करणं हीच मुख्य कृती आहे आणि ती पितरांना तृप्त करते असं मानलं जातं, म्हणून नाव तर्पण. धर्मशास्त्रानुसार या तिघांसाठी दिशा आणि पद्धत वेगळी सांगितली आहे. देवतांसाठी तर्पण करताना पूर्व दिशेला तोंड करून जानवं नेहमीच्या पद्धतीने म्हणजे सव्य घेतलं जातं. ऋषींसाठीही पूर्व दिशेलाच तोंड करतात, पण जानवं गळ्यात माळेसारखं म्हणजे निमित्त घातलं जातं. पितरांसाठी मात्र दक्षिण दिशेला तोंड करून जानवं उजव्या खांद्यावर अपसव्य पद्धतीने घेऊन अंगठा आणि तर्जनी बोटाच्या मधल्या जागेतून, ज्याला पितृतीर्थ म्हणतात, तिथून पाणी सोडलं जातं. ही दिशा आणि पद्धत मूळ संकल्पना समजून घ्यायला उपयोगी आहे, पण बारीक सारीक तपशील कुळाप्रमाणे आणि प्रदेशाप्रमाणे थोडे वेगळे असू शकतात. त्यामुळे प्रत्यक्ष विधी करताना घरच्या पुरोहितांचा सल्ला जरूर घ्या. आता एक महत्त्वाचा मुद्दा, तर्पण हे फक्त पितृपक्षातच करायचं असतं का? नाही. अनेक कुटुंबांमध्ये अमावस्येला, काही विशिष्ट तिथींना किंवा गंगेसारख्या पवित्र नदीच्या काठी गेल्यावर नियमितपणे तर्पण केलं जातं. पितृपक्षात मात्र त्याला विशेष महत्त्व दिलं जातं, कारण या 16 दिवसात पितर पृथ्वीच्या जवळ असतात असं शास्त्रात मानलं जातं. तर लक्षात ठेवा, तर्पण म्हणजे जलाद्वारे तृप्त करण्याची कृती हा श्राद्धाचा एक भाग आहे, पण स्वतंत्रपणेही केला जाऊ शकतो. आता येऊया तिसऱ्या आणि सगळ्यात जास्त गोंधळ निर्माण करणाऱ्या शब्दाकडे, पिंडदान. पिंड म्हणजे गोळा, तांदूळ, जव किंवा तीळ यापासून बनलेला एक गोळा, याला पिंड म्हणतात आणि हा पिंड पितरांना अर्पण करण्याच्या कृतीला पिंडदान म्हणतात. थोडक्यात पिंडदान म्हणजे पितरांना अन्नाचा गोळा अर्पण करण्याची कृती. पण हे इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? आपल्या शास्त्रानुसार मृत्यूनंतर आत्म्याला एक सूक्ष्म शरीर म्हणजे सटल बॉडी, डोळ्यांना न दिसणारं सूक्ष्म रूप धारण करावं लागतं आणि हे सूक्ष्म शरीर तयार होण्यासाठी, त्याला पोषण मिळण्यासाठी पिंडदान केलं जातं असं मानलं जातं. सोप्या शब्दात सांगायचं तर तर्पण पितरांना तृप्त करणं, तर पिंडदान पितरांच्या पुढच्या प्रवासासाठी, मोक्षाच्या मार्गासाठी आवश्यक मानलं जातं. मोक्ष म्हणजे लिबरेशन, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्ती.
आणि म्हणूनच पिंडदानाला एक विशेष स्थान आहे. बिहारमधलं गया, विशेषतः तिथलं विष्णुपद मंदिर पिंडदानासाठी सर्वात पवित्र मानलं जातं. काशीमध्ये श्राद्ध आणि तर्पण घाटावर केलं जातं, तर प्रयागराजमध्ये त्रिवेणी संगमावर तर्पण करण्याची परंपरा आहे. गयामध्ये पिंडदान केल्याने पितरांना विशेष तृप्ती आणि सद्गती मिळते अशी श्रद्धा आहे. पण इथे एक गोष्ट स्पष्ट सांगणं गरजेचं आहे. गयाला एकदा पिंडदान केलं की परत कधीच काही करावं लागत नाही, असा सरसकट समज योग्य नाही. अनेक धर्मशास्त्र असं सांगतात की गया श्राद्धानंतरही पितरांना नियमित तर्पण आणि अन्नदान चालू ठेवावं. काही ग्रंथानुसार फक्त त्यांच्यासाठी वेगळा धूप नैवेद्य दाखवण्याची गरज उरत नाही इतकंच. त्यामुळे गया यात्रा ही कर्तव्यपूर्तीची एक महत्त्वाची आणि विशेष पायरी आहे. पण त्यानंतर पितरांचं स्मरण आणि तर्पण थांबवायचं कारण नाही, असं बहुतांश विद्वान सांगतात. आता इथे एक गोष्ट स्पष्ट करूया. याचा अर्थ असा नाही की पिंडदान फक्त गयालाच करता येतं. अनेक घरांमध्ये घरीसुद्धा पिंडदान केलं जातं, विशेषतः वार्षिक श्राद्धाच्या वेळी. पण जर शक्य असेल तर आयुष्यात एकदा तरी गया, काशी आणि प्रयागराज इथे जाऊन पिंडदान करावं, अशी परंपरा आहे. तर थोडक्यात पिंडदान म्हणजे पितरांच्या सूक्ष्म शरीराला आणि मोक्षाच्या मार्गाला पोषण देणारी कृती. हे तर्पणापेक्षा वेगळं आणि जास्त विशेष मानलं जातं. चला आता आपण जे शिकलो ते अगदी सोप्या भाषेत एकत्र बघूया. श्राद्ध हा सगळ्यात मोठा शब्द आहे. संपूर्ण विधी, संपूर्ण कार्यक्रम ज्यात अन्नदान, पंचबली, तर्पण आणि पिंडदान या सगळ्याचा समावेश होतो, त्याला आपण छत्र म्हणू शकतो. तर्पण हा त्या छत्राखालचा एक भाग आहे. काळे तीळ मिसळलेल्या जलाने देवता, ऋषी आणि पितर यांना तृप्त करण्याची कृती हे वारंवार नियमितपणे करता येतं. पिंडदान हाही श्रद्धाचाच एक भाग आहे. तांदूळ किंवा जवाच्या पिंडाद्वारे पितरांच्या सूक्ष्म शरीराला आणि मोक्षाला पोषण देण्याची कृती हे विशेष प्रसंगी आणि शक्यतो पवित्र तीर्थक्षेत्री केलं जातं. एका वाक्यात लक्षात ठेवायचं असेल तर श्राद्ध म्हणजे संपूर्ण विधी, तर्पण म्हणजे जलाने तृप्त करणं आणि पिंडदान म्हणजे पिंडाद्वारे मोक्षाच्या मार्गाला पोषण देणं. हे एक वाक्य लक्षात ठेवलं तरी पुढच्या वेळी कोणी हे 3 शब्द गोंधळात टाकले तर तुम्हाला बरोबर उत्तर माहीत असेल. आता सगळ्यात महत्त्वाचं आणि व्यावहारिक प्रश्न. प्रत्येकाला गया, काशीला जाणं शक्य नसतं. मग घरी काय करता येतं? बहुतेक घरांमध्ये तर्पण आणि साधं श्राद्ध घरीच केलं जातं. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा घरचा पुरोहित, कौटुंबिक पुजारी किंवा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली. पितृपक्षात ज्या तिथीला तुमच्या पूर्वजांचं निधन झालं त्या तिथीला घरी तर्पण करणं आणि ब्राह्मण भोजन किंवा गरजू व्यक्तींना अन्नदान करणं हे सर्वसामान्य आणि सहज करता येणारी पद्धत आहे. पिंडदानासाठी मात्र अनेक कुटुंब विशेषतः गया किंवा जवळच्या एखाद्या पवित्र नदीकाठी जाणं पसंत करतात. पण हे शक्य नसेल तर घरच्या घरी सुलभ पद्धतीने पिंडदान करता येणं याबद्दल तुमच्या कुलाचारानुसार पुरोहितांचा सल्ला घेणं योग्य ठरेल. कुलाचार म्हणजे तुमच्या घराण्याची परंपरा. एक गोष्ट मला इथे आवर्जून सांगायची आहे. नेमकी तिथी, नेमके मंत्र आणि नेमकी पद्धत ही प्रत्येक कुळात, प्रत्येकाच्या प्रदेशात थोडी वेगळी असू शकते. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला संकल्पना स्पष्ट व्हावी म्हणून आहे. प्रत्यक्ष विधी करताना कृपया तुमच्या घरच्या पुरोहितांचा किंवा कुलाचाराचा सल्ला जरूर घ्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं श्राद्ध म्हणजे संपूर्ण विधी, तर्पण म्हणजे जलाने तृप्त करणारी कृती आणि पिंडदान म्हणजे
पिंडाद्वारे मोक्षाच्या मार्गाला पोषण देणं. तुमच्या घरी श्राद्ध किंवा तर्पण कशा पद्धतीने केलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या प्रदेशातली किंवा कुळातली पद्धत इतरांनाही उपयोगी पडू शकते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.